नमस्कार. मी रमेश जनार्दन देवकर, वेजेगाव. प्रत्येक पौर्णिमेला मी अगदी श्रद्धेनं म्हणजे गेले 15 वर्षापासून तरी मी सुरुवात केल्या या देवस्थानला पूजेला नेहमी पहाटेच येतो आणि आमचे सर्व कुटुंबीय किंवा गावकरी आपल्या परिसरातले सर्व ह्या देवस्थानचे प्रामाणिकपणे आणि मी तरी मोठा भक्त आहे. तर सांगायचा विषय आता जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं की आपल्या गाभाऱ्यातील सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील समोरचे जे 2 खांब आहेत ते पूर्वी अष्टकोनी जे खांब आहेत ते पूर्वी आमच्या पूर्वजांनी पितळेचे बनवलेले होते. त्याच्यावर पितळेचा पत्रा चढवून केलेली होती तयारी. तेच नंतर आम्हाला ट्रस्ट मार्फत विचारलं गेलं काही वर्षापूर्वी की बाबा ह्याची काय तुम्ही दुरुस्ती किंवा काय पुनरावृत्ती करणार आहे का? तर त्यावेळेला आमचे चुलते श्रीयुत कैलासवासी दत्तात्रय शंकर देवकर यांनी त्याला मान्यता दिली आणि त्या 2 खांबावरती चांदीचा पत्रा चढवून नक्षीकाम करून ते पूर्ण केले. आणि काही दिवसापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी ते नादुरुस्त झाले किंवा त्याचे पत्रे निघतायत किंवा ते लोकांना बघताना लागते असे माहिती मिळाल्यावरती ते आम्ही इथे भेट देऊन ते पाहणी केली आणि आमचे चुलत भाऊ आणि आमच्या कुटुंबियांनी मिळून ते ट्रस्टच्या संमतीनं दुरुस्तीसाठी काढून नेलेले आहे आणि त्याचं काम सुरू आहे. आणि ते काम पूर्ण झालं की काही दिवस लागतील, समजा 20 दिवस लागतील किंवा 25. काम पूर्ण झालं की जसं ते स्ट्रक्चर होतं त्या दोन्ही खांबावरती त्या पद्धतीनं पूर्ववत बसवणार आहोत. धन्यवाद. आमच्या पत्रकार परिषदेचं काय प्राविजन असंच आहे. बातम्या भरपूर आल्या, खोट्या आल्या पेपरला, तुमच्या मीडियाला. त्यामुळं वस्तुस्थिती समजावी खरी म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं आहे. आणि बातम्या खोट्या जास्त आहेत त्या आणि देवस्थानला बदनाम करायची ही भूमिका आहे. ही सगळा राजकीय हेतू आहे. राजकीय हेतूतून हे म्हणजे कट कारस्थान रचलेलं आहे. आणि ह्या कुठल्याही भाविकांनी या बातमीला बळी पडू नये आणि या देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा चांदी गायब होणं असे प्रकार झालेले नाहीत. आटपाडी तालुक्याच्या आरपीआयचे नेते राजेंद्र खरात त्यांनी सुद्धा धर्मदाय आयुक्ताकडे रथाच्या दृष्टिकोनातून एक तक्रार काल दाखल केलेली आहे की रथावर असणारी चांदी सुद्धा गायब झाली आहे असा एक आरोप त्यांनी काल केलेला आहे. त्याबाबत असं सांगू शकतो, धर्मादायकडे गेलेले त्याची नोटीस आम्हाला आली आहे. त्याच्या नोटीसचं उत्तर आम्ही व्यवस्थित म्हणजे जो काय खुलासा होईल तो खुलासा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. पीटीआर तो रथ आहे 320 किलोचा रथ आहे. पीटीआरला नोंद आहे, त्याचा ऑडिट करून दिलेलं आहे आणि रथ कमिटी वेगळी आहे. त्या रथ कमिटीने तयार करून देवस्थानाला सपोर्ट केलेला आहे. जेव्हा ते काम सुरू झालं रथाचं तेव्हा ते स्वतंत्र कमिटी नेमले होते. जेव्हा एखादं काम मोठ्या स्वरूपात असतं ज्याची कॉस्टिंग जास्त आहे अशा कामाला आम्हाला देवस्थानानुसार परवानगी नाही करायची, त्याला स्वतंत्र कमिटी नेमावं लागते. असा धर्माचे नियम आहेत. कमिटी नेमली त्यात वेजेगावचे पण चेअरमन होते. बरोबर आहे. हे काय नाव त्यांचं लक्ष्मण म्हणतात ते त्याचे चेअरमन होते आणि काही भाविक पण त्यामध्ये होते. अशा कमिटीने ते स्वतंत्र काम केलं. एकूण संकलन झालेली चांदी, खर्च झालेली चांदी, मजुरी, राहिलेला हिशोब सगळा ताळेबंद देवस्थानकडे वर सुपूर्द करून तो परत पीटीआरला नोंद झालेला आहे. 1 टन चांदीवर हे सुतराम खोटा शब्द आहे. 1 टन चांदी कुठेही नव्हती, कशातही नव्हती. आणि चांदीचं काम झाल्यानंतर, रथाचं काम झाल्यानंतर त्यासाठी कोणी 1 ग्राम चांदी देखील संकलन केलेलं नाही. तसे कोणाला पुरावा असेल तर आमच्याकडे द्यावा तुम्ही. पुराव्याबाबत जर म्हणला तर अष्टकोनी खांबावर चांदीची घेऊन गेलेली होती. ती चांदी घेऊन जाताना पंचासमक्ष तुमचा काय ठराव झालेला होता का? कागदपत्र बाहेर कशी आली? त्यांनी भाविकाकडे घेतले ना ते, भाविकाकडून घेतले आणि त्याचं काय रीतसर आम्ही ठराव करून घेतले. ठराव झाला. त्यांचं म्हणणं असं होतं की जे संमती पत्र दिलेलं आहे त्याच्यावर चेअरमनची, व्हाईस चेअरमनची किंवा विश्वस्तांची सही नाहीये. सचिवाची सही आहे आणि 2 साक्षीदार आहेत. साक्षीदार एक पुजारी प्रतिनिधी म्हणून एक साक्षीदार आहे आणि एक साक्षीदार आणि एक त्यांचा पुजारी आहे, त्यांचे एक साक्षी आहे त्याच्यामध्ये. असं आहे. आता रात्री अपराधी एवढं सगळ्या लोकांचे एकत्र मिळवून करणं शक्य नव्हतं. त्यावेळी जे उपलब्ध होते त्यांच्या सहाय्या त्यावेळेला घेतलेल्या होत्या. असं आहे. आणि ते चांदी त्या भाविकाकडे आहे, त्यांनी कबुली केलेलं आहे. ते काम सुरू आहे त्याचं. असं दुसरा एक असा आरोप होता की ह्या गोष्टी नेत असताना रात्रीच्या का नेल्या, दिवसा तुम्हाला घेऊन जायला परवानगी म्हणजे कोणी अडवणूक केली? दिवसा भाविकाची वर्दळ असते ना,
गर्दी असल्यामुळे काढता येत नाही, अडथळा दर्शन बंद निर्माण होते ना, होतोय. दर्शन बंद होते काढताना ही अडचण होते. बाकी काय होतं त्याच्यामध्ये तोच उद्देश, दिवसा भाविकांची दिवसा गर्दी असते असं अडथळा सांगितलं. होतं बालकांना दर्शनाला. चांदीचं काय मोजमाप वगैरे झालं का? नाही, मोजमाप वगैरे काही नाही. पत्र आहे. नाही, त्यांनी ते गाळून जे वजन केलंय ते पेपरला त्याच्या बातम्या आहेत त्याच्या नाही, 24 किलो. ती प्रत्यक्षात अष्टकोनी खांबावर बसवलेली चांदी आणि परत घेऊन जातानाच्या चांदीचं वजन केलेलं होतं का? नाही, ती लाकडावर मारलेली होती, वजन गावत नव्हतं, फिटिंग केलेले चांगले फिटिंग केलेलं चालू. भाविकांच्या म्हणण्यानुसार ते वजन आम्ही ठरवतो असं आहे. आपल्याकडे असा काही नियम आहे का की मंदिरात ज्या काही वस्तू द्यायच्या आहेत त्या प्रत्येक वस्तूची नोंद ट्रस्ट ऑफिस मध्ये करणं बंधनकारक आहे किंवा काही वस्तू अशाच देता येतात? ते तसं बंधनकारक आहे देवाला वाहणारी वस्तू, पण जे भाविक मनोभावे देवापुढे दान करतात त्या वस्तूशी ट्रस्टचा कोणताही संबंध येत नाही. काही भाविक म्हणाले की बाबा आमच्या नोंद करायची इच्छा नाही, देवाला मार्गण करणार आहे. अशा पण एक दुर्मिळ गोष्टी आहेत, अशा कमी आहेत, फार कमी पडतात. त्यातला हा एक भाग होता. अच्छा. बाकी इतर ऑफिसमध्ये मनुष्य आला का आम्ही त्याचं 1 रुपया जरी असतं तर त्याची पावती देतो, 1 रुपये वस्तू असली तर त्याची पावती देतो. इथून पुढील काळामध्ये आता ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत याच्या दक्षतेसाठी पुढील काळामध्ये ट्रस्ट काय वेगळ्या उपाययोजना करणार? आम्ही उपाययोजना करणार. आम्ही भाविकासाठी सूचना फलक लावणार. ज्या भाविकाला वस्तू दान करायची त्या त्यांनी ऑफिसमध्येच करावा, नाही केल्यास त्याला ट्रस्ट जबाबदार राहणार नाही. त्याच्यात मौल्यवान वस्तू पितळ हे सगळं आम्ही घालणार आहे. फक्त नाशवंत वस्तू ज्या आहेत त्या पोशाख म्हणा, लाईट हे काय आम्ही घालणार नाही. पण जे मौल्यवान वस्तू किमती आहेत त्याचा बोर्ड लावून सगळ्या वस्तू आम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला तर आम्ही नोंद करणार आहे. गेले काही दिवस म्हणण्यापेक्षा जवळपास 1 महिन्याचा काळ लोटत आला. या कालावधीमध्ये बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं एक मोठं देवस्थान आहे त्या देवस्थानाबद्दल उलटसुलट चर्चा माध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये पसरत असताना 1 महिनाभर आपण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ घेतला. हे थोडस विसंगत वाटत नाही का? याच्यामुळे लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती की ह्यांच्याकडून वेळ जातोय म्हणजे खचितच काहीतरी काळ असेल. बरोबर आहे तुमचं. आरोप झाले हे सगळे खोटे होते, हे तर आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि त्याला उत्तर द्यायसाठी आम्हाला संबंधित भाविकांना तर भेटलं पाहिजे. बस 6 जे काय 2, 4, 6 खांबाचा वाद होता त्यांच्या दृष्टीने वाद होता, आमच्या दृष्टीने वाद नव्हता तो. त्याचे देणगी देणारे संबंधित भाविक एक ठिकाण नाहीत कोणी. एक कटकला, गुडूसाहेबमध्ये, एक बेंगलोरमध्ये, एक मुंबईमध्ये यांचा समन्वय साधायला, त्यांचं म्हणणं मान्य करून गेला. त्यांच्यावर आम्हाला ठाम काय उत्तर आल्याशिवाय मीडियाला मी काय सांगू शकत नव्हतं. ही अडचण होती आमची ना. पण शेवटी आम्हाला लिगली ऑफिसच्या बाजूला पण त्या बाजू सांभाळावं लागतात, मीडियाच्या बाजू आहेत, तिकडे भाविकांच्या श्रद्धा आहेत त्यांच्या बाजू आहेत, लिगल गोष्टी आहेत, अनेक गोष्टीला आम्हाला एका वेळी तोंड द्यावं लागतं. म्हणून थोडासा विलंब झाला. त्याच्यापेक्षा दुसरं काय कारण नाही. आता एक मुद्दा असा आहे की जे मंदिरामध्ये दान केलेली हे आहे प्रॉपर्टी ती ट्रस्ट तुम्हाला आमच्याकडे नोंदच नाही. तर ते समजा उद्या कोणी काहीतरी आणून ठेवलं तर ते जर समजा तर धोकादायक असलं तर त्याच्याकडून लक्ष देणार नाही, असं म्हणजे निष्काळजीपणा वाटत नाही. नाही, तसं काय नाही. इथं धोकादायक वस्तू आणायला कोणी भाविक आणत नाही. दुसरी गोष्ट, जे काय बाबा हाय आता ते गुप्तदान द्यायचं सगळं आम्ही रजिस्टर बनवून ती रजिस्टरला नोंद करणार आहे. आता एकही वस्तू बिन नोंदीची ठेवणार नाही इथून. ते जे पण आता जे हे चाललाय विवाद चाललाय तो त्याच ह्याचा आहे की बाबा आमच्याकडे तुमच्याकडे त्याची नोंदच नाही. नाही, ते गुप्तदान दिलेलं त्या भाविकांनी भाविकांच्या इच्छेनुसार माझं काय नाव त्याची इच्छा नाही असं म्हणाले तर आम्हाला त्यावेळेला बोलता येईल. पण आता ते दुरुस्त करून आता आम्ही नोंदी करून घेणार, कारण आपल्याला लिगल अडचणी पुढे अशा येतात ते आता समजलं आपल्याला. तर केवळ एकाच केसमध्ये असं झालंय, इतर कुठल्याही वस्तूचा कुठं घोळ नाही आपल्याकडे. आणि आजपर्यंत परंपरा आहे मोडली वस्तू. आणि तक्रारी नव्हती. त्यांनी चांदी घालून भाविकांनी किती वर्ष झाले, त्यावेळेला कोणाची तक्रारी नव्हती. जेव्हा तक्रारी खोट्या बातम्यातून गेल्या त्याच वेळी तो प्रश्न आम्हाला उद्भवला. आता त्याची दुरुस्ती आम्ही काय असेल करेक्टिव्ह मेजर्स आम्ही घेणार इथून पुढे. आपल्यावर झालेला जे आरोप आहे शेतकऱ्यांचा आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवस्थानने आपण त्याच्या प्रमुख म्हणून आपण ते फेटाळलेले आहे. पण उद्या भविष्यामध्ये समजा काय कायदेशीर लढाईसाठी आपण सज्ज आहात. हो होय, आहे. नक्की.
कोर्टात मग काय अडचण? म्हणजे कोणत्याही न्यायालयात गेले तर आम्ही आमची बाजू मांडायला समर्थ मांडायला काहीच अडचण नाही. समर्थन खोट्या करण्यात अफवांना आहे. उत्तर देण्यापेक्षा ते चांगलं आहे. ते चांगलं आम्हाला ठाम म्हणजे अफवा तर थांबतील अफवा थांबतील. ही अफवा थांबवायचं मुश्किल आहे गैरसमज पण एकदा कोर्टात गेलं म्हणजे त्याला पुराव्यानिशीच बोलावं लागतंय. आम्हाला जे आहे ते आरोपाचं पुरावं ते आम्ही सादर करू शकतो. उद्या 1 टन चांदीच्या विषय कोर्टामध्ये उद्भवला तर आम्ही आमच्या रेकॉर्डला जे आहे ते 300 टनाचा चांदीचा मी पुरावा देऊ शकतो. 320 त्याचा अर्थ ती खोटी दाखल म्हणजे तिथंच शिक्कामोर्तब झाल्यानंतर आम्हालाही अडचण नाही ना, उलट क्लीन चिट झाली ना आम्हाला थोडक्यात असा विषय. आणि आम्हाला 320 किलो चांदी गोळा करायला 8 वर्षे लागली आणि आम्ही ती 12 साली रद्द केला. आणि ही 1 टन चांदी गोळा करायला त्या मानाने किती दिवस काय रथावर बसू पण ती शकत बी आणि नाही. फिरून काय आमची वयोवृद्ध माणसं फिरली काही इकडे तिकडे गेली त्या अनुषंगानं आम्हाला 300 किलो चांदी गोळा करायला 8 ते 9 वर्षे लागली. म्हणजे 1000 किलो गोळा करायला किती वर्षे लागतील तुम्हीच बघा. म्हणजे हा धांदात खोटा आरोप आहे का नाही. भविष्यामध्ये भाविकांना तुम्ही आव्हान काय करावं? आम्ही आव्हान करणार पारदर्शकता जी आहे, हा जे काही कोणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्या काही नोंदी वगैरे इथून पुढे काही जे दान- आम्ही आव्हान इथून पुढे भाविकांना असंच करणार. देवाला जी वस्तू तुम्ही वाहणार आहे नवस्फूर्ती करणार आहे त्या नवस्फूर्तीची किंवा मौल्यवान वस्तूची पावती घेतल्याशिवाय दान करू नये असं आवाहन करणार आहे. त्याला काय- केल्यास आम्ही त्याला जबाबदार राहणार. नाही. आमची रितसर पावती असेल त्याला आम्ही जबाबदार. आणि इथून पुढे काय कोणी कायदेशीर काही भूमिका जर घेतली हम्म. तर तुम्ही लढण्यासाठी जे देवस्थान आहे ते सक्षम आहे का? आहे की डेफिनेटली 100%. का माहिती आजपर्यंत आमचा ऑडिट पूर्ण आहे. रथाचं ऑडिट पूर्ण आहे. आणि जर वर्षी आम्ही आमचं जे जमा खर्च आहे ते आम्ही सादर धर्मादाराला सादर करतो. त्यांच्याकडून काही क्युरी नाही आतापर्यंत. आतापर्यंत काही सुद्धा नाही करू. त्यांच्या आणि कोणताही मार्गदर्शनानुसार आरोप आम्ही guideline असं- काम करतो. गावातली सुद्धा एक आहे ती त्यांनी बरेचसेच अर्ज केले ती पण एकाच सुद्धा आम्ही त्याला गाव म्हणजे दोषी ठरलेलो नाही. तक्रारी वरचढ होत आहेत. वरचढ लहान सारख्या तक्रारी होत तक्रारी असतात. असतात. आणि पुढील खांबाच्या बरोबर पाठीमागे सुद्धा काही जे खंड होते हम्म. मागच्या काही महिन्यापूर्वी त्या संदर्भात पण दोन मुद्दा उपस्थित केले. 4 खंबाचा 4 खंबा. सांगा. हा. ते कसं आहे त्यांनी चांदी लावली त्या कारागिराच्या आणि ह्या बसवण्यात काहीतरी ती दोष आला त्यामुळे आम्हाला विनंती वजा करून ते त्यांनी काढून दिले. जो फरक होता तो बराचसाच मोठा होता त्यांनी घातलेल्या आणि त्या कारागिराच्या ताब्यात दिलेल्या त्यामुळे काढून नेला. आणि ते म्हटले त्या हेच आम्ही देवस्थान सांगेल ती वस्तू आम्ही करायला तयार आहे. हा नव्याने बनवायचे नव्यानं बनवायची ते इच्छा कारागिरांना फसवणूक केल्यामध्ये आम्ही काम थांबवलं. थांबवलं. तेही असं ग्रुपचंच काम आहे एका चौघांचं. चौघांचं. त्याच्यात एकमत होते तेव्हा ते अर्पण करतो. तेव्हा ते आमचं केली हरकत नाही, केलं तर हरकत नाही, नाही केलं तर हरकत नाही. आमच्या काही तेव्हा तक्रार नाही. हम्म. केली तर झालेले आरोप जे आहे ते तांत्रिक खोटे आहेत यावर आपण आता ठाम आहे का? होय. हो. सर आणि आणि एवढी मोठी बदनामी देवस्थानची केली त्याच्यात वर्षानुवर्ष कोणत्याही प्रकारचं तथ्य किंवा त्यांच्याकडे त्याचा हेतू काय असा असं वाटतं आपल्याला? ते राजकीय हेतूतनं झालं. एक छोटं मी बोलू का? राजकीय होतात. या ग्रामपंचायतीच्या बोड्या 5-5 वर्षाला बदलतात पुण्यात. ऐका की, कारण काय झालंय ही जी संस्था आहे पुढे जाऊन बोला. काय 35 ते ऐकला. 40 माईक त्यांना द्या. 35 ते 40 वर्षाची आपली ही परंपरा आहे करायची. आपलं नाव सांगा. हा नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौकार. माझे आजोबा आबांच्या पूर्वी विश्वस्त होते, चेअरमन होते. आणि आता तेच हे जे सगळं हे चाललंय वितंडवाद जो चाललेला आहे त्याचा एकच कारण आहे की ही जी संस्था आहे आपली ग्रामपंचायत सुद्धा 5-5 वर्षाला बदलती बॉडी. पक्ष येतात जातात. आता तुम्ही बघितले नवीन पक्ष झाले पण ही जी संस्था आहे ते 35 ते 40 वर्षापासून कार्यरत आहे, निर्वेदपणे कार्यरत आहे. दरवर्षी ऑडिट होत आहे. सगळा कारभार यांचा पारदर्शक आहे. ते गावातल्या लोकांना बघवत नाही. एवढी जुनी संस्था कुठलीही आतापर्यंत निर्वेदपणे चालू नाही आणि फक्त राजकीय अर्थापोटी हे चाललेलं आहे. बाकी काहीच याच्यात तथ्यच नाही. आणि हे आरोप करणारेच माणसांचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा मिटलाच नाही पाहिजे असं त्या लोकांनी येऊन भाविकांना बातम्या चिथावणी पसरवल्या देणं की- असं पसरवलेलं आहे. अतिशय विश्वसनीय संस्था आहे आणि त्यालाच गालबोट लावलं जातं. जी संस्था आधीच ही असती बदनाम असती तिला बदनाम करण्यात काही पॉईंट वाटतच नाही. ही अतिशय विश्वसनीय संस्था आहे. 35 ते 40 वर्षाचा इतिहास आहे. त्यासाठी ते डागाळण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. बाकी काय. भक्तांच्या मनामध्ये एक वादळ उठलंय या निमित्तानं. ह्यापूर्वी उठलं होतं, ह्या आधी सुद्धा हे झालेलं नाही. ह्या आधी सुद्धा उठलं होतं आणि ते शमलेलं आहे कारण त्याच्यात काय तथ्य नाही ते त्यांना कळलेलंच नाही. एवढा फक्त विषय जरा मोठा मिळालाय एवढाच मुद्दा. राजकारणाचा विषय मिळाल्यामुळे झालं. बाकी काय.
तथ्य नाही. साधारण भक्तांना आव्हान करा, लोकांना काय आव्हान करा? सर्व भक्तांना मी असं सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की इथं कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. इथून पुढे मागं ज्याप्रमाणे तुमचं देवस्थानावर प्रेम होतं त्याप्रमाणे अखंडित राहू. जे भक्त दान करणारे भक्त मंडळी आहेत, आपण काय आव्हान करा? नाही, आमची पूर्वीपासून श्रद्धा जशी आहे तशी असावी. आणि मी सर्वांनाच विनंती करतो, म्हणजे असं कुणी आरोप केले त्यांना नाही, सर्वांनाच विनंती करतो की एवढं मोठं आपल्या देशातलं देवस्थान आहे आणि आमची प्रामाणिक श्रद्धा आहे, सगळ्यांचीच आहे, तर ती तशीच अखंडित राहू आणि असे चुकीचा आरोप करू नये आणि आपल्या देवाचं नाव कुणीही खराब करू नये, एवढंच आम्हाला म्हणजे मनापासून मी सांगतो सर्वांच्या वतीने. धन्यवाद. नमस्कार.